वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे विमर्त्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजदीर्घस्फुरति प्रदेश विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणावर नतमस्तक होतो, त्यांना त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित आचार्य वर्ग, आचार्य माधुरीताई, आमचे स्नेही श्रद्धेय मोहनराव कुलकर्णी, उपस्थित सगळे साधक गुरुबंधू भगिनी यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आणि चिंतनाला या ठिकाणी प्रारंभ करतो। आज प्रवचनाची जी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे त्याला निमित्त आहे आपल्या या शिवगड अध्यात्म ट्रस्टच्या वतीने आणि बुलढाण्याच्या साधक परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या अभ्यास वर्गाचा। अभ्यास वर्ग हा भगवद्गीतेतील त्रिगुण विचार या विषयावरती आहे आणि त्रिगुणाच्या संबंधाने ज्या ज्या काही ज्ञानेश्वरीत ओव्या किंबहुना भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आलेले आहे त्या श्लोकांच्या माध्यमातून त्रिगुणाचा विचार आणि त्याचं साकल्याने सखोल चिंतन व्हावं हा उद्देश आहे। आणि माझ्या वाट्याला जे श्लोक आलेले आहे ते अध्याय क्रमांक 3 भगवद्गीतेचा श्लोक क्रमांक 36 आणि श्लोक क्रमांक 37। याच्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे 36व्या श्लोकामध्ये, अथक्केनं प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। आणि 37व्या श्लोकामध्ये भगवंत उत्तर द्यायला सुरुवात करतात आहे। श्री भगवान उवाच कामयेष क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम। श्रीमद भगवद्गीता रणांगणावरती अर्जुनाला केलेला उपदेश आहे भगवंताने आणि अक्षरशः युद्धाचा प्रसंग महाभारताचा आणि तिथे खरोखर युद्ध होतं, परंतु अर्जुन हा जो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विचार केला आमच्या साधकांच्या दृष्टीने, मनुष्य जीवांच्या दृष्टीने प्रतिनिधित्व करणारा प्रातिनिधिक जीव आहे, अर्थात तो भगवंताचा महान भक्त आहे, त्याची बरोबरी आम्ही करू शकत नाही। परंतु युद्धाच्या प्रसंगी त्याच्या अंतःकरणात जे प्रश्न पडले ते त्यांनी भगवंताला विचारले, त्याचा अधिकार होता प्रश्न विचारण्याचा आणि भगवंतांनी सुद्धा त्याच्यावरती कृपा करून अत्यंत दयाळू अंतःकरणाने श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान उत्तर स्वरूपामध्ये त्याला सांगितलं। आणि ते प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अर्जुनाने विचारलेले असले असं म्हणण्याचं कारण ते प्रश्न आमच्याही अंतःकरणात आम्हाला पडत असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरे आम्हाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये किंबहुना त्यावर असलेले जे भाष्यग्रंथ, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी वगैरे या ग्रंथातून प्राप्त होत असतात, जे आम्हाला आमच्या साधना पथावर वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून, आत्मकल्याण साधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरतात। प्रश्नोत्तर रूपाने हा सगळा संवाद आहे। अहो अर्जुनाची हे पांती जे परिसरणे योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे माऊली म्हणतात की अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जे बसण्यामध्ये योग्य आहे, जे प्रश्न अर्जुनाला पडले ते काही प्रमाणात आपल्याही मनात येत असतील, आपल्या मनाचं समाधान व्हावं, त्याची उत्तरे प्राप्त करून घ्यावी असं वाटत असेल, आपणही अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसावं, तो प्रयत्न आपल्याला थोडा करायचा आहे। प्रश्नोत्तर रूपाने हा सगळा संवाद आहे। आपले बहुतेक आध्यात्मिक ग्रंथ, संत वाङ्मयाचे ग्रंथ हे प्रश्नोत्तर रूपाने
मांडण्याचा प्रयत्न, प्रश्नोत्तर रूपाने म्हणजे त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे, किंबहुना शास्त्रकारांनी त्या पद्धतीने ते सांगितलेले आहे. उपनिषदामध्ये सुद्धा ही मांडणी आपल्याला दिसते की शिष्य गुरूंना प्रश्न विचारतात, गुरु त्याचं उत्तर देतात. काही ठिकाणी गुरूंनी शिष्याला प्रश्न विचारलेला आहे. असा हा प्रश्नोत्तर रूपाने संवाद आहे. प्रश्न कोणी विचारावा, कोणाला विचारावा, कशा रीतीने विचारावा, कशाच्या संदर्भात विचारावा, याचं सुद्धा शास्त्र आहे. प्रश्न अनेक आपल्याला पडलेले असतात. आता प्रश्न स्वाभाविकरित्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतच असतात की 4 वाजता प्रवचन आहे, आता 2:15ची वेळ झाली, 3:30 वाजत आले तरी अजून चहाची बेल कशी काय ऐकू आली नाही, मनात प्रश्न पडला. हा साधारण प्रश्न आहे, कारण चहाची सवय असते, गुंगी जात नाही, झोप आलेली असते, जेवण छान झालेलं असतं. हा प्रश्न स्वाभाविकरित्या चहाची सवय रोज प्यायची असल्यामुळे त्यावेळेस आपल्याला इथे बेल का ऐकू आली नाही, चहा अजून तयार झाला की नाही, हा पडलेला साधा प्रश्न आहे. पण सगळे प्रश्न हे असे साधे व्यावहारिक जीवनात जरी पडत असले तरी आध्यात्मिक दृष्टीने साधन पथावर वाटचाल करत असताना साधकाला पडणारे जे प्रश्न असतात हे अत्यंत गहन स्वरूपाचे असतात. आणि भगवान श्रीकृष्णांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, समर्थांसारखे तत्वज्ञ संतच त्याची उत्तर देऊ शकतात. पण प्रश्न विचारण्याची तशी पात्रता पाहिजे. जसे अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, अथक्केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषा. अनेक ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, स्थित प्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य केशव, स्थितधिम किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किंवा अनेक ठिकाणी अर्जुनाने प्रश्न विचारलेले. विचारणारा अर्जुन आहे, उत्तर देणारे भगवान श्रीकृष्ण आहे. अर्जुनासारख्या भक्तांनी प्रश्न विचारावे आणि श्री गुरु सारख्या अधिकारी पुरुषांनी, संतांनी त्याचे उत्तर द्यावे. कोणी विचारावे, जीवानी विचारावे, कोणाला विचारावे, संतांना विचारावे, कशा संबंधी विचारावे, संसाराविषयी विचारावे. अहो, माझ्या मुलीच्या लग्नाचा योग येत नाही, तिच्या बरोबरच्या मुलींचे लग्न झाले, तिच्या लग्नाचा योग येईल का? माझ्या मुलाला नीटचा पेपर फार छान गेला होता, पण ती परीक्षा रद्द झाली कॉपी प्रकरणामुळे. मग आता दुसऱ्या परीक्षेमध्ये त्याला यश मिळेल का? मेडिकलला नंबर लागेल का गव्हर्नमेंट कोट्यातून? हे प्रश्न आम्हाला जे पडतात ते आम्ही विचारत असतो. श्रीगुरु आम्हाला नाराज करत नाही, देतात त्यांच्या परीने उत्तर. परंतु आत्मकल्याणाविषयीचे प्रश्न क्वचितच उच्च भूमिकेतल्या साधकाला पडत असतात आणि तो ते विचारत असतो. जसं अर्जुनाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारला पाहिजे? तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, काय हे पारुष्तील धर्माधर्म. माझा उद्धार होईल का? माझ्यावर नारायण कृपा करील का? तो कशा रीतीने कृपा करील, मी कशा रीतीने साधना केली पाहिजे, असे प्रश्न विचारावे. याचा आदर्श संतांनी आम्हाला घालून दिलेला आहे. प्रश्न पडले पाहिजे मनाला, प्रश्न विचारले सुद्धा पाहिजे. अनेक प्रश्न पडत असतात. साधारणतः गावाची अशी रचना असते लहान खेड्यांमध्ये की आजूबाजूला घर असतात, त्या गावाची वेस असते आणि मध्ये हनुमंताचं मंदिर असतं, काही वडाचं पिंपळाचं झाड असतं, त्याच्याभोवती पार असतो, पारावरती काही म्हातारे गृहस्थ, त्या गावातले रिटायर्ड पर्सन आपण शहरात ज्यांना म्हणतो, तर असे ते बसलेले असतात, ते गप्पा करत असतात. अनोळखी कोणी पाहुणा व्यक्ती जर त्या गावामध्ये आला तर ते त्याला अडवतात. काओ भाऊ, कुठले तुम्ही पाहुणे, कुठून आलात, कोणाकडे चालला, मग ज्यांच्याकडे चालला त्यांचा तुमचा संबंध काय आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते. मग हे प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? काओ पाहुणे, तुम्ही कुठून आलात, तुमचा ज्याच्या घरी आलात त्याचा तुमचा काय संबंध आहे, त्याचं तुमचं नातं काय आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे, जाण्याचं कारण काय आहे. हे प्रश्न जे असे पारावरचे लोक जसं त्या त्रयस्थ पाहुण्याला विचारतात, तसं आपल्याला त्रयस्थ पाहुण्यातून आपणही कधी आपल्याला हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. शास्त्रामध्ये आहे मांडणी, कोहम कथमिदम जातम कोवा करणं, हे करता कोण आहे या जगाचा, त्याचा माझा संबंध काय आहे, मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, वगैरे वगैरे. कारण
हे प्रश्न आम्हाला जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आम्ही हे जे अध्यात्म तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान अभ्यासण्याच्या दृष्टिकोनातून अंतर्मुख होत नाही. अंतर्मुख होण्याकरता हे प्रश्न साधकाला पडले पाहिजे. बरं, आमच्या बुद्धीची पात्रता नसेल तितकी तर मग इतरांना जे प्रश्न पडलेले आहे साधकांना अर्जुनासारख्या आणि श्रेष्ठ भक्तांना, तर निदान त्या प्रश्नांच्या उत्तराचा तरी आम्ही अभ्यास केला पाहिजे अशा रीतीने. म्हणून हा प्रश्नोत्तर पद्धतीने आहे. याच्यात फायदा हा असतो प्रश्नोत्तर पद्धतीचा की शिष्याची भूमिका गुरुला योग्य रीतीने कळते. गुरु सुद्धा प्रवचन करायला लागल्यानंतर विषयांतर न करता जर श्रोता प्रश्न करणारा असेल तर तो विषय सोडून इतरत्र वाहवत जात नाही. ती व्यवस्था प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये असते. या प्रवचनामध्ये मी तशी नाहीये, ती व्यवस्था नाहीये, कारण तुम्ही काही मध्ये प्रश्न विचारणार नाही, त्याच्यामुळे मला वाहवत जायला पुष्कळ वाव आहे. श्रोता त्याला मार्गावर आणतो. कोणाला? गुरुला किंवा उत्तर सांगणाऱ्याला. म्हणजे विषयांतर होत नाही. अशा रीतीने तो विषय प्रश्नोत्तर रूपाने मांडला गेल्यामुळे अधिक रंजकतेने सुसूत्र पद्धतीने आणि जणू काही ते दोनही पात्र जिवंत आहे अशा पद्धतीने, जिवंत पात्र बोलत आहे अशा पद्धतीचं निवेदन आणि त्या प्रश्नोत्तर पद्धतीच्या संवादाने आणि होत असतं. आणि त्यामुळे ग्रंथ विषयासंबंधी त्या आध्यात्मिक चर्चेविषयी, प्रश्नोत्तर संबंधी त्या विषयासंबंधी श्रोत्यांच्या वाचकांच्या अंतःकरणामध्ये आपुलकी निर्माण होते, एक जिज्ञासा निर्माण होते आणि तो विषय अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्याकरता आपल्याला मदत होते. म्हणून प्रश्नाचा क्रम ठरलेला आहे. जसं इथं विचारलं अर्जुनानी, अतक्केनम प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. क्रम आहे विशिष्ट. म्हणजे आधी बरोबर त्या ठिकाणी जो पुरुष आहे तो पापाचरणाकडे का प्रवृत्त होतो असा प्रश्न केलेला आहे. मग त्याला म्हटलेलं आहे की त्याची इच्छा असते का पापाचरणाकडे वळण्याची? तर नसते. इच्छा नसताना सुद्धा अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित, असं कुठलं बळ आहे की त्या बळामुळे तो पापाचरणाकडे प्रवृत्त होतो? उत्तराचाही क्रम ठरलेला आहे, प्रश्नाचाही क्रम ठरलेला आहे. कोणी कोणाला विचारावा प्रश्न, कशा रीतीने विचारावा, कशा संबंधी विचारावा, कसा विचारावा, याचं जसं आहे तसं कोणत्या क्रमाने विचारावं हे सुद्धा. एका ठिकाणी खाणेसुमारी चालू होती. खाणेसुमारी म्हणजे हे सर्वे होतात ना आता जनगणना वगैरे. मग जनगणना करण्याकरता एका शिक्षकाची त्या ठिकाणी ड्युटी लागली. एका गावामध्ये गेला, तो दार ठोठावलं. त्या घरातून एक बाई आली आणि मग प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न विचारला त्यांनी, नाव काय तुझं, पत्ता काय वगैरे, आमकं डमकं, आडनाव काय, शिक्षण किती झालं, घरात काय, सगळं असं किती मोठं आहे वगैरे वगैरे. मग प्रश्न क्रम विचारायला गेला, ज्या क्रमाने होता तो तसा न विचारता चुकवला क्रम गडबडीमध्ये. ती बाई समोर आली. त्या बाईला विचारलं त्या पहिल्या घरातल्या, तुमचं लग्न झालं आहे का? ती बाई म्हणे, नाही माझं काही लग्न झालेलं नाही, मी अविवाहित आहे. मग प्रश्न विचारला दुसरा, मग तुम्हाला मुलं किती? ती बाई म्हणाली, अहो तुम्ही काय विचारता, माझं लग्न झालेलं नाही, मी सांगते, मला विचारताय तुम्ही मुलं किती? बरं 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 बरं, माफ करा. दुसऱ्या घरामध्ये गेला, दार ठोठवलं. ती दुपारची वेळ, तिथली गृहिणी बाहेर आली. तिला प्रश्न विचारला, ताई तुमचं नाव काय वगैरे, शिक्षण काय, तुम्हाला मुलं किती? तिने सांगितलं, मला एक मुलगा आहे आणि 2 मुली आहेत. मग पुन्हा क्रम चुकवला प्रश्नाचा. विचारलं, तुम्हाला 2 मुली 1 मुलगा आहे, तर मग तुमचं लग्न झालेलं आहे का? ती बाई म्हणे, आता काय थिएटर काढू पायात आणि हाणू का तुझ्या तोंडामध्ये? म्हणजे क्रम चुकला प्रश्नाचा की कशी फजिती होते. म्हणून हा सगळा जो विचार आहे प्रश्नोत्तर रूपाने या ठिकाणी जो संवाद आहे, हा भगवद्गीतेच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकरता आणि हे तत्वज्ञानाचं भांडार खुलं झालेलं आहे. जगाची या सुखोद्देशे, जसं माऊलींची ओवी आहे की जगाला सुख प्राप्ती करून देण्याच्या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता गायी
नुसतं दूध कोणाकरता असतं, तिच्या वत्सा करता असतं, पण त्या वत्साच्या निमित्ताने सगळ्या जगाला काय होतं तर दुधाचं भांडार खुलं होतं. त्या पद्धतीने स्वमुखे आपण सांगेतो श्रीकृष्ण श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी असा हा संवाद आहे. आणि या ठिकाणी प्रश्न विचारतात आहे अथकेन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुष हा अनिच्छन्न पिवार्ष्णेय बलादिव नियोजित. अर्जुन म्हणतो आहे हे वृष्णी कुळात उत्पन्न झालेल्या भगवंता. वार्ष्णेय वेगवेगळे संबोधन आहे अर्जुना करता, वेगवेगळ्या नावाने हाक मारलेली आहे भगवंतानी. म्हणतात अर्जुन म्हणतो हे वृष्णी काळात उत्पन्न झालेल्या भगवंता. भगवंताचे वेगवेगळे नावं आलेले, अर्जुनाचे सुद्धा वेगवेगळे नावं आलेले आहेत. आणि तो विचारतो आहे की हा पुरुष म्हणजे मनुष्य इच्छा नसतानाही बळजबरीने दुसऱ्याने प्रवृत्त करावे तसे कोणी प्रवृत्त केल्यामुळे पापाचरण करतो किंवा शास्त्र सोडून वागतो. असं का होतं? अथक्केनं प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. इच्छा नसताना कोणाचं तरी बळ त्याला कारणीभूत ठरतं की हा पुरुष पापाचरण करतो, तर हा पाप का करतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर पाप पुण्याची संकल्पना या ठिकाणी आली आणि ही पाप पुण्याची संकल्पना हा विषय तुमचा आमच्या साधकांचा सामान्य मनुष्य जीवाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय? साधारणतः सत्कर्माला आपण पुण्य म्हणतो, दुष्कर्माला दुष्कृत्यांना आपण पाप म्हणतो. दुष्कर्म पाप आहे, सत्कृत्य पुण्य आहे. किंबहुना सत्कर्माचं फळ पुण्य आहे, दुष्कृत्याचं फळ पाप आहे. आता पापाचंही फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. ही सगळी मांडणी केलेली आहे. साधारणतः चोरी करणे, दुसऱ्याला वाईट बोलणे वगैरे, दुखावणे दुसऱ्याचं मन, नाही का, असे अनेक पद्धतीने जे निषिद्ध कर्म आपण किंवा दुर्वर्तन करत असतो याचा समावेश पापामध्ये केला जातो. इतकंच पाप आम्हाला माहिती आहे. किंबहुना पुण्य म्हणजे दान धर्म करणे, सत्य बोलणे, कुठे काही आध्यात्मिक कार्य धार्मिक कार्य सुरू असेल तर त्या ठिकाणी जाऊन काय करणे, तर त्याला त्या कार्यामध्ये आपला हातभार लावणे, दुसऱ्याला अडचणीच्या प्रसंगामध्ये मदत करणे वगैरे साधारण पुण्यकर्म आहेत, नाही का. पुण्यकर्म आहेत ना. अधिक महिन्यामध्ये जावायला बोलून धोंडे खाऊ घालणे. धोंडे म्हणजे पूर्ण जे धोंडे असतात ते मोदकासारखे ते खाऊ घालणे. आणि आणखी आपल्या परीने काय करता येईल तर तेही करणे दान. म्हणजे जावयाला हे जावई सुखी होऊ शकतात, याच्यामुळे थोडं त्यांना आनंद प्राप्त होतो. आणि सासरकडच्या मंडळींना, त्या सासू सासऱ्यांना पुण्याची प्राप्ती होते. अशा आपल्या पुण्याच्या पापाच्या संकल्पना आहे. पण हे सगळं चिंतन करत असताना डॉक्टर काकांचं म्हणणं जे आहे, जे त्यांनी मत प्रदर्शित केलेलं की पाप पुण्याची व्याख्या किती सूक्ष्म असू शकते, किंबहुना किती व्यापक असू शकते, किती खोलात जाऊन काकांनी विचार केलेला आहे परमपूज्य डॉक्टर काकांनी. ते म्हणतात की जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणजे संसार चक्रामध्ये अडकणं, स्वतःला मायेच्या बंधनात टाकणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. मग पुण्य काय, तर अगदी याच्या उलट, जन्म मरणाच्या फेऱ्यातून संसार चक्राच्या या गर्तेतून स्वतःची सुटका करून घेणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. म्हणजे मोक्षप्राप्ती हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. म्हणजे पर्यायाने आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं, स्वस्वरूप जाणणं, त्याच्याशी एकरूप होणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. याच्यापेक्षा पाप आणि पुण्य दुसरं, म्हणजे याच्यापेक्षा सूक्ष्म आणि खोल सखोल आणि व्यापक व्याख्या दुसरी असू शकत नाही. ही काकांनी सांगून दिली. ही व्याख्या आम्हाला समजून घ्यावी लागणार आहे पाप पुण्याचा विचार करत असताना. तरी आमच्या संकल्पना ज्या आहे पाप पुण्याविषयीच्या, या सगळ्या कुठल्या आहेत, व्यावहारिक पातळीवरच्या आणि ज्या आमच्या वर्तनाच्या दृष्टीने त्याच पद्धतीच्या अत्यंत सामान्य स्तरावरच्या अशा पद्धतीच्या आमच्या पापपुण्याविषयीच्या संकल्पना आहे. पण तेही आवश्यकच आहे, कारण मोक्षासंबंधीचा विचार, बंधना संबंधीचा विचार, मी अडकलेलो आहे, मला मुक्त व्हायचं आहे, हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे.
हे समजण्याकरता आधी आम्हाला आमच्या वर्तनाच्या दृष्टिकोनातून दुर्वर्तन, सद्वर्तन, त्याचं फळ, पुण्य, पाप जे काही आहे याचाही विचार करावाच लागतो. कारण असं आहे की आधी सदाचार हा थोर सांडू न येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो, नाही का. क्रमाक्रमानेच आधी सदाचरण करत करत मग साधनेकडे प्रवृत्त व्हावं लागतं आणि मग मोक्षाचा विचार आहे. एकदम मोक्षाचा विचार नाही आहे. म्हणून आधी आम्हाला या ठिकाणी सन्मार्गाला लागून हे जे पुण्यकर्म आहे सद्वर्तनाचं, हे करावंच लागतं प्रत्येक जीवाला. आणि तो विचार आहेच या ठिकाणी. भलेही त्याचं फळ जे सांगितलेलं आहे की सद्वर्तन केलं, तुम्ही यज्ञादी कर्म केले, दान धर्म केलं, या संबंधाने जे पुण्य प्राप्त होईल त्या पुण्याच्या माध्यमातून तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल, म्हणजे चांगले भोग तुम्हाला भोगायला मिळतील, असं बोललेलं आहे भगवद्गीतेमध्ये. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. आणि जर तुम्ही दुर्वर्तन कराल माऊली म्हणतात की तुम्हाला मग त्या पापाचं फळ भोगावं लागेल, नरकात जावं लागेल. म्हणजे वाईटातले वाईट भोग जे आहे तर ते तुम्हाला भोगावे लागतील, तुमच्या वाट्याला येतील. परंतु जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. मग आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचंय, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची आहे, त्याच्याकरता जे पुण्य आहे तर ते शुद्ध पुण्य, ते शुद्ध पुण्य प्राप्त करावं लागेल. कारण सकामतेने केलेल्या कर्माचं फळ जे आहे, जे पुण्य आम्हाला मिळतं त्यांनी स्वर्गाधिक भोग मिळतात. परंतु जेथ पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, ते येऊ लागती माझा रे मृत्यू लोका. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. नाही का. बँकेच्या अकाउंट मधले प्रश्न, पैसे संपले की मग एटीएम कार्डच्या थ्रू काय आहे, पैसे काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते म्हणतं कॅश इज नॉट अवेलेबल. कसं आहे, पुण्य इज नॉट अवेलेबल. नाही तर मग जा खाली, पुन्हा या मृत्यू लोकामध्ये पुन्हा अडकला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खरु दुस्तार आहेच मग ते, नाही का. पुन्हा एरझार आहेच. एरझार आहे, या एरझारातून सुटका करायची तर शुद्ध पुण्य जे आहे तर ते प्राप्त करून घ्यायचं. ते निष्काम कर्मानी, निष्काम भक्तीनी साधकाला प्राप्त होत असतं, त्याचा विचार आहे. आणि तो विचार ज्याच्या अंतःकरणात आहे तो सहसा सहजी दुर्वर्तनाकडे वळत नाही. त्याचं वर्तन कसं असतं, सद्वर्तनच असतं, तो सदाचारीच असतो. सदाचारी व्यक्तीकडनं सहसा व्हायला पाहिजे का पापाचरण? पापाचरण व्हायला नको तरी सुद्धा होतं. कशामुळे होतं? अहो, एखादा चोर आहे, दुराचारी व्यक्ती आहे, खुनी व्यक्ती आहे, त्याला माहित नाही का खून करणं पाप आहे, दुष्कृत्य आहे? त्यालाही माहिती आहे ना. आता वाल्या कोळ्याला काय माहिती नव्हतं का? इतक्या लोकांना खून करून आणि त्यांना मृत्यू सदनाला पाठवून त्यांनी किती रांजण ते धन मिळवलं. खडट टाकायचा, एक व्यक्ती मेला की त्याच्या नावाचा खडट 7 रांजण भरले होते म्हणतात. त्याला माहित नव्हतं का? चोराला समजत नाही का चोरी करतोय आपण, हे दुष्कृत्य करून स्वतःचं पोट भरतोय, लोकांचा बळी त्याच्या करता घेतोय, जीवानिशी मारतोय? चोराला सुद्धा कळतं तरी तो तसा वागतो. बर, चोराचं जाऊ द्या, इथे तर उल्लेखच नाही आहे. तिथे तर ते म्हणतात की असा पुरुष, कुठला सद्वर्तनी पुरुष म्हटलेला आहे त्यांनी. आधीचा जर संदर्भ घेतला ओवीचा श्लोकाचा, चोर जाऊ द्या, आपण प्रवासात चाललो, रस्त्याने जातो आहे आणि 500ची नोट जर आपल्याला दिसली तर उचलाविषयी वाटतेच की नाही? अरे कोणाची आहे पडलेली, बापरे घेऊ का मी उचलून? माणूस पाहतो आजूबाजूला इकडे तिकडे, म्हणजे लोक तयारच होतो. भलेही तो उचलू की नाही हा विचार तर येतो, उचलणार नाही. किंवा उचलेल, कोणाला विचारेल का तुमची आहे का, तुमची आहे का? नाही तर मग चला मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकून देऊ आपण. पण पहिली प्रतिक्रिया अंतःकरणात उमटते म्हणजे काय? उचलाविषयीच वाटते. का उचलाविषयी वाटते? म्हणजे का पापाचरणाकडे प्रवृत्ती होते? त्याला समजत नाही का मनुष्याला समजतं तरी तो त्या ठिकाणी वळत असतो. हे सगळ्यांना समजतं. शास्त्रांनी अशी मांडणी केलेली आहे की जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे
त्या अज्ञानातून भेदज्ञान उत्पन्न झालेलं आहे. अज्ञानामुळे भेद निर्माण झाला. जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे, अज्ञान आहे. अज्ञान काय आहे? तर स्वतः आत्मरूप असताना स्वतःला देह समजायला लागला, त्याच्यामुळे जीवाचा आणि शिवाचा भेद निर्माण झाला. जीवाशिवाचा भेद तर आहे, पण जडाजडाचा भेद आहे. अनेक प्रकारचे भेद आणि शास्त्रांनी सांगितलेले आहे. विचारसागर ग्रंथामध्ये त्याचा फार मोठा आणि उहापोह केलेला आहे, तात्विक चर्चा केलेली आहे. मग भेद ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये झालं, आत्मस्वरूपापासून तो विन्मुख झाला, जगामध्येही त्याला भेद दिसायला लागला. आणि या भेद ज्ञानामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाले. अनुकूल भाव निर्माण झाला की मग सुख होतं. अनुकूल संवेदनीयम सुखम, प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. प्रतिकूल भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला की मग दुःख निर्माण होतं. मग सुखा जे निर्माण होतं, अनुकूल भावना निर्माण होते, त्याच्यापासून सुख त्याला मिळतं. पण हा सुख त्याला का प्राप्त होतं? हा त्याच्या ठिकाणी असलेल्या पुण्याचा परिणाम आहे. आपल्याला अनेक दुर्वर्तनी लोक दिसतात की एवढे भ्रष्टाचार करतात, हे इतक्या लोकांच्या माना मोडतात आणि यांच्या घरी इतके भौतिक सुख समृद्धीचे साधन आहे, याच्या घरी दारात टोया मी माझी मारुती कार बदलू शकत नाहीये. जे काका जसं नेहमी सांगतात की देवा मी तुझं इतकं करतो तरी माझं असं, आणि तो लेकाचा तुझं काहीच करत नाही तरी त्याचं तसं. त्याला सुखाची अनुभूती येते जीवनामध्ये, कारण मागची पुण्याही काम करते आहे. आणि आम्हाला दुःखाची प्रतीती येत आहे कारण आमचं मागचं पाप जे आहे ते त्या ठिकाणी परिणाम दाखवत आहे. म्हणून या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे की ज्ञानवान पुरुष सुद्धा विद्वान समपी कर्षेत, असं एक संस्कृत सुभाषित आहे. त्याच्या मागे हे आहे की ते मोठे मोठे लोक सुद्धा प्रभावित झाले. संत महात्मे काय, ऋषी मुनी काय, त्यांची साधना भंग पावली कामादी क्रोधादी विकारांमुळे. हे का ते कळत असून सुद्धा का दुर्वर्तनाला कडे वळले, का पापाचरण ते करायला लागले? तर तोच प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अनिच्छन्न पिवाष्णेय बलादिव नियोजित, की असं कुठलं बळ काम करतं विकारांचं की ज्याच्यामुळे मनुष्य पापाचरण करतो. आजच तो विषय झाला दुपारच्या सत्रामध्ये. सांगितलं की त्या दुर्योधनाला काय माहित नव्हतं का? त्याचा श्लोकच आहे, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. मला धर्म कळतो पण त्या धर्माचरणाकडे माझी प्रवृत्ती नाही. मला अधर्म कळतो पण मी पाठ फिरवू शकत नाही अधर्माचरणाकडे. कळत होतं त्याला तरी तो तसा वागला. त्याच्यापेक्षा ज्ञानी महात्मे होते भीष्मद्रोण कृपाचार्यासारखे. तो विषय वेगळा आहे थोडासा, मी सांगणार आहे. पण त्यांनी नुसतं तटस्थ भूमिकेतून समर्थन केलं पापाचरणाचं दुर्वर्तनाचं कौरवांच्या, तरी त्यांना फळ भोगावं लागलं. किती आपल्याला पुराणाच्या कथांमध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये इतिहासामध्ये दाखले मिळतात की मोठ्या मोठ्या लोकांकडनं कशा काय या चुका होतात, कसे काय ते पापाचरणाकडे प्रवृत्त होतात. अशा पद्धतीचा प्रश्न जो अर्जुनाला पडलेला आहे, तर तो या ठिकाणी भगवान पुढे त्याचं उत्तर देणार आहे. अनिच्छन्नपि वार्ष्णेय. वार्ष्णेय अनिच्छा, स्वतःची इच्छा नसते. अनिच्छेने का होईना, एक स्वेच्छा आहे, एक परेच्छा आहे आणि एक अनिच्छा आहे. अनिच्छा म्हणजे स्वतःची इच्छा, म्हणजे इच्छा नाही आहे, इच्छाच नाही आहे, ती अनिच्छा. स्वतःची इच्छा म्हणजे स्वेच्छा आणि दुसऱ्याची इच्छा, दुसऱ्याने लादलेली त्याची इच्छा आपल्यावरती, तिला म्हणायचं परेच्छा. तर प्रारब्ध आहे की नाही, स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि इच्छा प्रारब्ध, तसं त्या पद्धतीने हे तीन इच्छा आहे. माझी स्वतःची इच्छा काय आहे की प्रवचनाला जाणे, भागवत कथा ऐकायला जाणे, स्वतःची इच्छा आहे. माझी अनिच्छा काय आहे की भागवत कथा किंवा प्रवचन अभ्यास वर्ग सुरू असताना
मी टीव्ही वरची मालिका किंवा कुठला पिक्चर पाहणार नाही, बीसीच्या पार्टीला जाणार नाही, साडीचा सेल आला तरी पाहायला जाणार नाही. माझी इच्छा नाही, अनिच्छा आहे. पण माझी मैत्रीण आली उन्हाळ्यात, तिला बोलवलं तर नेमकं भागवत कथा सुरू होती ताईंची, त्याच पिरियड मध्ये आली, त्या याच्यात अभ्यास वर्गाच्या कालावधीमध्ये. आता ती आली तर ती म्हणाली की नाही अगं ते बुलढाण्यामध्ये दुबई मार्केट आहे, त्याच्यामुळे फार चांगला साड्यांचा सेल आलेला आहे. मी ऐकलं बुलढाण्यालाही आता फार मोठी टॉकीज झालेली आहे, मॉल झालेला आहे. तू काही कधी जात नाही का तिथे पाहायला सेलमध्ये किंवा पिक्चर पाहायला? तर मी आलेली आहे तर काय एक दिवस त्या भागवत कथेला नाही ऐकलं? ते महाराज लोक तेच तेच सांगतात, तेच तेच आपल्या कथा चालूच आहे, आपलं भागवताचं तेच पुराण तेच आहे, शेवटी ऐकणं त्याच त्या कथा आहे. त्याच्यात जड भरत राजा आहे, रौगण आहे, राजाची कथा आहे, कृष्णाचे अवतार आहे, 8 लग्न आहे, राक्षसांचा संवार आहे, तेच तेच आहे. अगं म्हणे नवीन पिक्चर लागलेला आहे, आपण पिक्चर पाहायला जाऊ आणि येताना मार्केटिंग करू साडीच्या सेलमध्ये. ते नेहमीच असतं, तुझं अभ्यास वर्ग आहे नेहमीच असतं ते अमक्या ताईचं भागवत आहे, तमक्या महाराजाचं काही गीतेवरचं प्रवचन आहे, जाऊ दे ते. तू माझं ऐक, आता मी आली, माझा काही शब्द मोडू नको, नाही तर मी चालली पुरात माझा घाशा गुंडाळून पुण्याला. इतक्या यांनी मी आली आणि मी नुसतं काही येऊन तुझ्यासोबत भागवत ऐकू का? ते तर मी ऐकलं, अयोध्येला ऐकलं, जगन्नाथपुरीला 4 धाम सगळे महाराज लोक कोळून प्यायले मी. 108च्या वर भागवत कथा ऐकल्या मी. महाराज पुढची कथा काय सांगणार ते मला आधीच कळतं. आज आपण जाऊच कुठे? मार्केटिंगला, पिक्चर पाहायला. झालं, तिने तिची इच्छा हिच्यावर लादली. कोणावर? जी साधक स्त्री होती तिच्यावर लादली. मी सांगून राहिलो अशा आमच्या साधक स्त्रिया नाही बुलढाण्याच्या, पण उदाहरण देऊन राहिलो. मग ते लाभलं. ते परेच्छा जी आहे ती त्या ठिकाणी प्रबळ ठरली. तिची इच्छा नव्हती, अनिच्छा होती की मी भागवत पूर्ण ऐकेल 7 दिवस, कुठलं व्यवधान नको त्याच्यात, पिक्चर नको, बीसीची पार्टी नको, साड्याचा सेल नको. पण तिची मैत्रीण आली जीवाभावाची, तिने तिला पिक्चरला साडीचा सेल पाहायला नेलं, म्हणजे परेच्छा. या ठिकाणी परेच्छेमुळे काय झालं, ती जी साधक स्त्री होती ती कशाकडे वळली? आता ते पापाचरण म्हणता येत नाही, पण ते पापच आहे एका प्रकारे. काकांची व्याख्या लक्षात ठेवा, जन्म मरणाच्या बंधनातून जे सोडवतं ते पुण्य आणि जे अडकवतं ते पाप आहे. मग साडीच्या सेलमध्ये गेले, पिक्चर पाहायला गेले, काल्पनिक कथामध्ये मन गुंतून पडलं, त्याचे संस्कार अंतःकरणावर उमटले, वासना बळकट झाली, अडकले संसार चक्रामध्ये, म्हणजे ते पापाचरणच आहे. एवढी सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. काकांची पाप पुण्याची व्याख्या आणि हे सगळं त्या अनुषंगाने जे आमचं वर्तन चालत असतं, अनिच्छेने म्हणा की स्वेच्छेने म्हणा की परेच्छेने म्हणा, ते पुन्हा आम्हाला अडकवतं. अशा रीतीने ती परेच्छा इच्छा नसताना अनिच्छन्नपी बलादिव काय करतं ते, तर प्रयुक्त करतं पापाचरण करायला पुरुषाला. पुरुषाला म्हणजे स्त्री सुद्धा त्याच्यामध्ये आलीच. ते आलीच, म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही ते लागू की का वळतो पुरुष, तर ते याच्याकडे परेच्छेमुळे तो त्या ठिकाणी प्रवृत्त होतो. मग या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की हे कोण आहे, कशाच्या बळावरती पापाचरण करतो? तर भगवान उवाच, भगवंत म्हणता, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महापाप शनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. भगवान म्हणतात अर्जुना की रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम आहे, हाच तर वैरी आहे सगळ्यात मोठा. हाच वळवतो मनुष्याला पापाचरणाकडे, आणि त्याच्यापासून क्रोध, त्याचीच पिलावळ आहे, त्याचंच पोट्ट आहे हे. कोण? क्रोध, त्याच्याच पोटी जन्मावतो हा का. आणि त्याचंही पोट्ट म्हणजे असं म्हटलेलं नाहीये, मी सांगतोय, म्हणजे त्याची पिल्लावळ, त्याच्यापासून उत्पन्न झालेला क्रोध. हे दोघं काम एष क्रोध एष कशापासून उत्पन्न झाले हे, तर हे रजोगुणापासून यांचा उद्भव झालेला आहे. रजोगुण समुद्भव हा. आणि हे काय आहे? महाशनो महापापमा. महाशन म्हणजे याची कधीच तृप्ती होत नाही,
असा हा खादाड आहे काम की ज्याची कधीच तृप्ती होत नाही, असा हा खादाड आहे काम. आणि तो कसा आहे तर महापापमा, तो मोठा पापी आहे, स्वतः मोठा पापी आहे आणि दुसऱ्यालाही तो काय करतो, पापाचरणाकडे मनुष्याला प्रवृत्त करतो. म्हणून हा या जगाचा आणि साधकाचा वैरी आहे, मनुष्य जीवाचा, असं तू समज. विद्येनम इह वैरिणम, अशा पद्धतीने पापाचरणाचं मूळ कशामध्ये आहे ते सांगितलेलं आहे भगवंतांनी, की पापाचरणाचं मूळ कामामध्ये आहे. असं आहे. रजोगुणाचा समुद्भव सांगितलेला आहे यांचा, रजोगुणापासून समुद्भव सांगितलेला आहे. आता आपल्याला सृष्टी निर्मितीचा क्रम माहिती आहे की ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण झालं, एकम बहुश्याम, त्याच्यापासून मग तत्व मूळ माया तयार झाली, मग गुणमाया तयार झाली, पुढे मग पंचमहाभूत निर्माण झाली, आणि मग पंचमहाभूत आणि हे त्रिगुण, अष्टदा प्रकृती, आणि ही सगळी सृष्टी निर्मिती झालेली आहे, जग निर्माण झालं, असा क्रम आहे. आता मुळात असा विचार आहे की हे जे गुण आहे, तीनही गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे शुद्ध स्थितीतच होते, हे शुद्धच आहे. पण जेव्हा पंचमहाभूतांशी याची सरमिसळ झाली कमी अधिक प्रमाणामध्ये, त्यावेळेस मग काय झालं, हे शुद्ध असणारे कसे झाले, शबल झाले, आणि शबल झाल्यामुळे मग बिघडले, आणि ते आपल्यात आले तर आपण तर आणखीच शबल केले, आणखीच कालवा कालव केली त्याची, त्याच्यामुळे तर मग आणखीच सगळा गोंधळ झाला. पण मूळचे कसे आहेत तर ते शुद्ध आहेत. मंदाताईंनी दृष्टांत सांगितला, मी आता गेलो होतो 7-8 दिवसा अगोदर, त्यांना म्हटलं मला ते प्रवचनाची संधी मिळाली, त्या विषयाला न्याय देता आला पाहिजे, सगळे अभ्यासू साधक आहेत समोर, आणि ते बोलायचं विषय काय आहे, म्हटलं ते 2 श्लोक आहेत, म्हणून दाखवले, आता केनम प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषा वगैरे, योगायोगाने माझेही पाठ होते, आणि ते बरंच झालं. नाही तर मग ते याविषयी आठवत नाही आपल्याला वेळेवर. मग ते त्या म्हणाल्या की भले हा दृष्टांत तू सांग, पण मी सांगितलेला आहे असं नको सांगू वाटलं तर. म्हटलं नाही हो मंदाताई, एवढा चांगला दृष्टांत श्रोत्यांना कळतं, समोरच्या वक्त्याची काही तयारी नाही आहे, नक्कीच कोणीतरी सांगितलेला आहे. मंदाताईंनी सांगितलेलं आहे. मंदाताई म्हणाल्या, मागच्या 7-8 महिन्या अगोदर आमच्या नळाला फार दूषित पाणी येत होतं. मग आम्ही थोडा वेळ जाऊ द्यायचो. आता त्यांचा दृष्टांत म्हणजे तुम्हाला माहित आहे, अगदी सविस्तर असतो, तो सांगितला तर मला वाटते 15 मिनिटं जातील, मला अजून पुष्कळ पुढचं हे करायचं. मी त्यांनी सांगितलं जितका सखोल तेवढा नाही सांगत. पण त्या म्हणाल्या, म्हणजे फास्ट सांगतो थोडंसं आटोपता, ते म्हणे आम्ही सुरुवातीला अर्धा तास नळ तसे सोडून देत होतो, ते पाणी वाया जायचं, मग थोडंफार शुद्ध पाणी मिळायचं, पण आमचं पाणी पूर्ण भरल्या जात नव्हतं, पूर्ण होत नव्हतं. मग आम्ही महानगरपालिकेकडे तक्रार केली, ते लोक पाहायला आले, त्यांनी मूळ स्त्रोत जो आहे तो तपासून पाहिला, मूळ पाईपलाईन तपासून पाहिली, तिथं पाणी शुद्ध होतं. बरं, आमच्या घरामध्ये अशुद्ध पाणी, पण 4 म्हणजे शेजारच्या घरामध्ये अशुद्ध, पण त्याच्या पुढचे जे घरं होते त्या सगळ्या घरांच्या लाईन मध्ये जी काही होती पाईपलाईन, तिथे शुद्ध पाणी मिळायचं. मग असं कसं झालं, आमच्याच 2-3 घरी आम्हीच काय पाप केलं तर आमच्या घरी अशुद्ध, त्यांच्या घरी शुद्ध, वगैरे वगैरे. मग ते लोक आले, 2-3 वेळा कंप्लेंट केली, मग त्यांनी ती पाईपलाईन चेक करून पाहिली, मोठी पाईपलाईन चेक केली, जी धरणातून गावामध्ये येते, टाकीमधून पुन्हा घरामध्ये येते, नगरामध्ये टाकीमधून घरामध्ये येणाऱ्या पाईपलाईन मध्ये कुठे दोष नाही. मग पुन्हा ते टाकीमध्ये जी धरणापासून येते तिथेही काही दोष नाही. मूळ धरणाची चाचपणी केली, पाण्याची टेस्ट करून पाहिली, तेही पाणी शुद्ध. मग अडचण कुठे आली, मग शेवटी घरामागच्या सर्व्हिस लाईन मध्ये सफाई कामगार पाठवले, त्यांनी ते खोदलं तर पाहिलं की आमच्या घरी पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे ती फुटलेली होती, आणि ती फुटलेली असल्यामुळे जे सांडपाणी होतं नालीतलं ते त्या ठिकाणी एकत्र व्हायचं, म्हणजे मिक्स व्हायचं, आणि मग आमच्या घरामध्ये आणि ते दूषित पाणी यायचं. मग त्यांनी ती दुरुस्त केली, तेव्हापासून आम्हाला शुद्ध पाणी मिळायला लागलं. मग तसं आहे, मूळ त्रिगुण जे आले तिकडून गुणमायेपासून हे शुद्ध स्वरूपातच होते, पण आमच्या अंतःकरणातले दोष त्या गुणांना चिकटल्यामुळे ते मूळ शुद्ध स्वरूपात असलेले दूषित झाले, कारण आमची पाईपलाईन फुटलेली आहे ना.
हा, दोष इकडे आहे, तिकडे काहीच नाही आहे. तिकडे आहे का दोष? तिकडे दोष नाहीच आहे काही. आता इथे हे फूल आहे, हे म्हणतं का मला माझा रंग पहा, माझा सुवास घ्या? तर प्रवचन करता करताही होतच, वक्त्यालाही मोह आवरल्या जात नाही. फुलात काहीच दोष नाही, याच्या गुणात, रंगात, सुवासात काहीच दोष नाही. सगळा दोष जो आहे तो आपल्यामध्येच आहे. असे ते मूळ त्रिगुण शुद्ध स्वरूपामधले ते शबल झाले. आता तो पंचीकरणाचा विषय सांगण्याचं प्रयोजन नाही, पण आमच्या अंतःकरणामध्ये त्रिगुणाची भेसळ झाली. ते कमी अधिक प्रमाणात झाल्यामुळे सगळा दोष जो आहे आमच्या ठिकाणी झाला आणि सगळ्यात घात करणारा रजोगुण आहे. रजोगुण जो आहे हा सगळ्यात मोठा घात करणारा आहे. कारण सत्वगुणी तर आम्ही आहोतच आहोत, तमोगुण आमच्यामध्ये आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. सगळेच गुण आवश्यक आहेत, सगळे गुण आवश्यक आहेत. आता तमोगुण जर नसला तुमच्यामध्ये आणि तुम्हाला झोपच आली नाही 2 ते 4 या वेळेमध्ये, तर प्रवचनात झोप आल्याशिवाय राहणार नाही. प्रवचनात झोप येणं मी तो तमोगुण जो आहे तो शबल समजायचा, पण ज्या वेळेस आरामाची वेळ इथे दिलेली त्यावेळेस झोप घेणं ते म्हणजे शुद्ध स्वरूपाचा तमोगुणाचा परिणाम समजायचा, नाही का? मग अशा पद्धतीने रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, पण सगळ्यात घातक जो आहे साधकाच्या दृष्टीने तो रजोगुण आहे. कारण सहसा तमोगुणी साधक नसतो, तो सत्वगुण वर आणण्याचा प्रयत्न करत असतो, पण रजोगुण त्याचा सत्वगुण वर येऊ देत नाही. आणि काम क्रोध हे जे वैरी आहेत हे त्याचे पाय ओढायचे काम करतात साधन पथावरून. तो चढायला लागला की त्याचे पाय ओढण्याचं काम हे जे आहे काम आणि क्रोधाती विकार करतात. यांची निर्मिती कशापासून झालेली आहे? तर रजोगुणापासून झालेली आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे रजोगुण समुद्भव. मग हा जो काम आहे, काम म्हणजे काय? आपण एक ठराविक अर्थाने त्याचा विचार करतो, म्हणजे लैंगिक इच्छा वगैरे या दृष्टीने काम शब्द जास्त वापरला जातो, पण काम शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे इच्छा. इच्छा. आता ते परमात्म तत्व निर्गुण निराकार अवयव निर्मानस निर्मण, आणि त्याला इच्छा झाली, मग आम्हाला होणं काय वाईट आहे? आम्हाला तर इतकं मनच आहे दिलेलं भगवंताने, नाही का? त्याला जर झाली एकोम बहुश्याम, आम्हाला झाली तर काय त्याच्यात? आम्हाला माफच आहे, सगळं माफ नाहीये, त्याच्याकरताच हे सगळं आहे प्रवचन. ते म्हणतात काम म्हणजे इच्छा, की कामना, इच्छा निर्माण होते. जे नाही माझ्याजवळ ते प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते, म्हणजे कामना निर्माण होते. काम म्हणजे इच्छा. कशाची इच्छा निर्माण होते? माझ्याजवळ जे नाही ते मला प्राप्त करावंसं वाटतं, त्याची इच्छा होणं म्हणजे काय आहे? तर कामना आहे. आता जसं प्रवचनाला इथे बसायचं येऊन, तर इथे मुबलक प्रमाणामध्ये खुर्च्या आहेत, पण मला खाली बसवल्या जात नाही आणि मला प्रवचन तर ऐकायचं खुर्चीवर बसून. सगळ्या बाया, सगळे श्रोते पुरुष इथे खुर्चीवर बसलेले आहे, पण मला एकटीलाच खुर्ची मिळत नाहीये, मला एकट्यालाच खुर्ची मिळत नाही, मला खुर्ची मिळत नाही, माझ्याजवळ खुर्ची नाही. मग मला खुर्ची मिळाली पाहिजे, इच्छा निर्माण झाली, म्हणजे कामना अंतःकरणामध्ये निर्माण झाली. कामाचं पहिलं प्रकार, पहिलं स्वरूप कामना निर्माण झाली. मग खुर्ची मिळाली, पण माझ्या मनात तेच राहिलं की अर्धा तासानंतर खुर्ची मिळाली, अर्ध प्रवचन झाल्यानंतर, पण माझे सगळे पाय लागून आले, इतके गुडघे दुखायला लागले तेव्हापासून. तेव्हा 2 महिने झाले औषध घेते मी, पण माझं दुखणं जात नाहीये. म्हणजे काय झालं? खुर्ची मिळाली, मिळावी अशी कामना होती, नव्हती तर ती मिळाली, पण मिळाल्यानंतर ते दुखणं मागं लागले. त्या दुखण्याचा ठसा, त्या खुर्चीचा ठसा माझ्या अंतःकरणात उमटला. मी शिवगडला गेली आणि मला प्रवचनात खुर्चीच नाही मिळाली पहिल्या दिवशी. अरे बाबा, खुर्ची मिळाली, पण तुझ्या अंतःकरणात जो खुर्चीचा ठसा उमटलेला आहे तो अजून गेलेला नाही. त्या कामनेचं पुढचं रूप आहे वासना. कारण सूक्ष्म देह बदलेल, सूक्ष्म देहाला खुर्ची मिळाली, पण अंतःकरणात वासना निर्माण झाली, ठसा निर्माण झाला, तो पुढच्याही जन्मात राहील जर यायचं काम पडलं शिवगडला तर. मला खुर्ची मिळाली नाही, अंतःकरणातली खुर्ची, तो ठसा, ती वासना सूक्ष्म अंतःकरणामध्ये, सूक्ष्म मनामध्ये त्या ठिकाणी झाली, म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. संतांची वासना हरिरूप होऊन जाते,
पण आमच्या अंतःकरणातल्या वासना पुन्हा जन्मा मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवायला कारणीभूत ठरतात. अशा रीतीने ती वासना. कारण असं आहे, हे फुल जरी आता वाळलं, चुरगळलं गेलं, तरी याचा सुवास कायम राहतो. आता समजा हे भांड आहे, या भांड्यामध्ये जर सुवासिक मोगऱ्याची फुलं आणून टाकली, तरी फुलं भरी काढून घेतली तुम्ही नंतर, पण त्या फुलाचा सुगंध जो या भांड्याला चिकटला, तो सहजासहजी लवकर जात नाही. तसं अंतःकरणामध्ये जो काम आहे, ज्या विषयासंबंधीच्या वासना आहे, त्या अंतःकरणात चिकटून राहतात, त्याचे ठसे कायम चिकटतात. नंतरचा प्रकार सांगितलेला आहे त्यांनी की ती वासना अंतःकरणामध्ये निर्माण होते. आता मला खुर्ची मिळाली, पण माझी मैत्रीण आली किंवा माझा मित्र आला प्रवचनाला, मग त्यालाही बसता येत नाही. मग मला मिळाली, पण मग त्याला मिळायला नको का? त्यालाही मिळाली पाहिजे. म्हणजे एक विषय प्राप्त झाला एवढ्याने माझं समाधान होत नाही, पण दुसराही विषय प्राप्त झाला पाहिजे. अशा पद्धतीने विषयासंबंधीचे जी वासना अधिक तीव्र होते, तिला तृष्णा असं म्हणतात, जी मनुष्याला कधीच तृप्त होऊ देत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, तृप्तो भवती. भक्त कसा होतो? तृप्त असतो. तिथे श्लोक लावलेला आहे, डॉक्टर काकांचंच वर्णन करणार आहे तो सत्पुरुषांचं. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्ये वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. कुठलंच काम राहत नाही, तृप्तो भवती. कसा तृप्त असतो तो? संत महात्मा ज्ञानी पुरुष सागरासारखा. यथा लाभे तोखे अलाभे न पारुखे वार्षी विण न सुखे सागरो जैसा. आता पाऊस नाही पडला तर नदी नाले आटले, समुद्र आटला का नाही? त्याला काही नाही. पाऊस पडला काय, नाही पडला काय? यथा लाभे तोखे अलाभे न पारुखे वार्षी विण न सुखे सागरू जैसा. असं तृप्त असतो तो महात्मा. अशा रीतीने तृष्णा त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी राहत नाही. मग तृष्णा अंतःकरणामध्ये निर्माण होते. पण इतकी ती दृढ होते, इतकी त्या विषयाची गरज भासायला लागते की असा कदाचित प्रसंग झाला, शिवगडला खुर्ची मिळाली प्रवचनामध्ये, पण दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथे जर उपलब्धच झाली नाही, तर मी आता खुर्ची असल्याशिवाय प्रवचनच करू शकत नाही किंवा खुर्ची असल्याशिवाय प्रवचनच ऐकू शकत नाही. अशी जी विषयाची आत्यंतिक गरज आहे, त्या गरजेला त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी स्पृहा. विषयाची गरज म्हणजे काय? तर स्पृहा. हा कामाचा चौथा प्रकार आहे. मग का माझं खुर्चीशिवाय भागत नाही, तुमच्या इथे इतक्या 100च खुर्च्या आहेत, मग 101 जर श्रोता आला तर मग कसं करणार? मग मी खुर्ची तर आणू शकत नाही, मग तुमच्या गावात काही सामाजिक संस्था नाही का, काही दाते नाही का? आणखी 50 खुर्च्या त्यांना दान द्यायला लावा, म्हणजे आमच्यासारख्या श्रोतांना इथे येऊन बसता येईल. म्हणजे स्वतःकडनं जेव्हा ती वासना काम पूर्ण केल्या जात नाही, तेव्हा ती स्पृहा, अंतःकरणातली गरज, त्या कामाची इच्छा म्हणजे त्या विषयाची, तो विषय दुसऱ्यांनी पूर्ण करावा अशी जी आहे तिला अपेक्षा म्हणतात. अपेक्षा हे 5वा प्रकार आहे कामाचा. आणि अपेक्षाही जर दुसऱ्याकडून पूर्ण होत नसेल, तर मग नाही, या जन्मामध्ये आम्हाला घर बांधता येत आहे, मग पुढच्या जन्मामध्ये बांधू. आता नोकरीचा काळ नेमका सुरू झालेला आहे, आता नाही बांधता येत आहे, मग मुलीचं लग्न झाल्यावर, मुलांचं शिक्षण झाल्यावर, मुलगा नोकरीवर लागल्यावर मग कर्ज काढून बांधू. आशा निर्माण होते. आशा जे आहे हे कामाचं त्या ठिकाणी एक स्वरूप आहे, एक प्रकार आहे. 6व्या क्रमांकाचा तो प्रकार आहे. मग अशा पद्धतीने आशा आणखी बांधून ठेवते. आशा ही मनुष्यानां कश्चित आश्चर्यवस्तुम कला या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत, नाही का? आशा अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि मग ही आशा निर्माण झाली अंतःकरणामध्ये
कामाचा जो प्रकार आहे तो, आणि शेवटी ते स्वतःकडूनही पूर्ण होत नाही, दुसऱ्याकडनंही पूर्ण होत नाही, पण इतका त्या कामाचा प्रभाव आहे की मग त्याचं रूपांतर जे आहे त्या आशेचं, म्हणजे त्या आशाबद्ध माणसाचं त्या विषयाच्या बाबतीमध्ये याचनेमध्ये होतं. म्हणजे त्या कामाचा नंतरचा 7वा प्रकार आहे याचना. स्वतःकडून पूर्ण होत नाही, दुसऱ्यांनी पूर्ण करावी याच्याकरता निर्लज्ज होऊन त्या विषयाची मागणी करणे म्हणजे याचना आहे. असा हा काम जो आहे मनुष्याला, हा 7 पद्धतीने त्या ठिकाणी छळत असतो, त्या पद्धतीने काय करत असतो, आपला प्रभाव टाकत असतो. मग हा प्रभाव कशा रीतीने टाकतो, तर विषयाची इच्छा म्हणजे कामेच्छा ती पूर्ण जर झाली नाही, स्वतःकडून झालं नाही, तर स्वतःवरती क्रोध करायचा, दुसऱ्याकडनं होत नाही तर मग दुसऱ्यावरती क्रोध करायचा. अशा पद्धतीने कामाच्या पोटी काय आहे, तर त्या ठिकाणी क्रोध जन्माला येतो. आता थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. पायी मांडणी जुळते का? मोहनराव आहे तिथे, आचार्य माधुरीताई आणि सगळे अभ्यासू साधक आहेत आणि फार श्रवण झालेले आहेत. त्या मानाने मी प्रयत्न करतोय की अशी मांडणी संयुक्तिक ठरू शकते का, आपण विचार करूया. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव म्हटलेला आहे, म्हणजे याचा उद्भव कशातून आहे, कामाचा आणि क्रोधाचा, तर रजोगुणातून आहे. आणि तिथे भगवद्गीतेमध्ये आधीच्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामस कामात क्रोधोभी जायते. आणि पुढे परंपरा आहे, क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम स्मृती बुद्धिनाशून बुद्धिनाशात प्रणश्यती. तिथे काय म्हटलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. मनुष्य काय करतो, विषयाचं ध्यान करतो, त्या माध्यमातून विषयाचा संघ निर्माण होतो, विषयाचा संघ निर्माण झाला की त्याच्यातून काम निर्माण होतो आणि कामातून क्रोध निर्माण होतो. आणि इकडे भगवंतांनी म्हटलेलं की इकडे म्हटलेलं आहे भगवंतांनी की रजोगुण समुद्भव कामेश क्रोधेश. मग कामाची क्रोधाची निर्मिती जर इथे रजोगुणातून आहे आणि तिकडे जर विषयाच्या चिंतनातून आहे, विषयाच्या ध्यानातून आहे, विषयाच्या संघातून आहे, तर असं आपल्याला म्हणता येणार नाही का, जसं A इज इक्वल टू बी आणि B इज इक्वल टू सी, सो A इज इक्वल टू सी. बरोबर आहे ना, गणितात फॉर्म्युला. असं आम्हाला इथं म्हणता येऊ शकतं की शेवटी विषयाचं ध्यान, विषयाचा संघ याची उत्पत्ती सुद्धा रजोगुणातून आहे, की ज्याच्या पोटी काम येतो, मग क्रोध निर्माण होतो, मग बुद्धिनाश आणि मग सर्व विनाशाची व्यवस्था होते. अशी पण आपण मांडणी करू शकतो. हा सहज एक विचार प्रवचनाच्या या चिंतनाच्या माध्यमातून आठवला, म्हणून जुळला, म्हणून या ठिकाणी व्यक्त केला. म्हणजे विषयाचं चिंतन हे शेवटी कामाला कारणीभूत ठरतं. एक वेळ विषयाचा उपभोग घेतलेला बरा, स्वेच्छेने हो का अनिच्छेने हो का परेच्छेने हो. स्वतःची इच्छा होती काय, आईस्क्रीम खाल्लं पाहिजे, पण घसा बसतो. एकीकडे स्वेच्छा आहे आईस्क्रीम खाण्याची, स्वतःची इच्छा आहे, पण अनिच्छा सुद्धा आहे की खाल्लं तर घसा बसतो, नको बाबा खाणं. पण मित्र आला नाही, त्याच्या हट्टाने का खाणं रे आईस्क्रीम, काय होऊन राहिलं, बसला घसा तर औषध घेऊन मग प्रवचन कर. मग परेच्छेनी का होईना आईस्क्रीम खाल्लं, एकदा बरं झालं, मोकळा झाला, पण विषयाचं चिंतन नको. इतकं कठीण आहे विषयाचं चिंतन, त्या विषयाचा उपभोग घेतलेला बरा. म्हणून धर्माच्या मर्यादेमध्ये, शास्त्राच्या मर्यादेमध्ये सगळे काम म्हणजे विषयाचे भोग हे भोगून संपवावेत. असं काका एकदा बोलले होते की निदान त्यांनी अंतरंग तृप्त होऊन जातं एकदा भोगल्यानंतर, पण ते धर्माच्या मर्यादेत, म्हणून ही सगळी व्यवस्था लागलेली आहे. ते भोगले तर निदान तृप्तो भवती, तृप्ती झाल्यासारखं तरी वाटतं. पण कसं आहे, इथे बसून जर आईस्क्रीमचं चिंतन आणि आंब्याच्या रसाचं चिंतन प्रवचनामध्ये जर सुरू झालेलं आहे, प्रवचन सुरू आहे कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव, ते घातक आहे. मी इथं आंब्याचा रस खाऊन आलो, माझी होती 4 वाजता गाडी,
चिखलीवरून इकडे यायचं. 2 वाजता ऑफिस मधून तिकडनं येताना ते खरेदीचं काम करून येत असताना मला आंबे दिसले. आंब्याच्या गाडीवरती फळाच्या दुकानात. मी म्हंटल काही हो, शिवगडला गेल्यावर आंब्याचा रस खायला मिळतो नाही मिळत, पुन्हा पाऊस पडल्यानंतर आंब्याची चव जाते, आंब्याचा रसच खाऊन जाऊ. बाबांना घरी सोडलं मी, पुन्हा बाजारात आलो, थैली घेऊन हिनी ताट वाढलं होतं. म्हंटल झाकून ठेव, मी आंबे घेऊन येतो, आंब्याचा रस. म्हणजे कसं प्रवचन निश्चिंत मनाने करता येईल. एक वेळ आंबा खाल्लेला बरा, विषय सेवन केलेलं बरं, पण त्या आंब्याचं म्हणजे त्या विषयाचं चिंतन इथे शिवगडवर 7 दिवस काय हे अभ्यास वर्गाचं फलित होणार आहे काय? पदरात पडणार आहे? पदरात म्हणजे आमच्या खिशात काय पडणार आहे? काहीच पडणार नाही. म्हणून एक वेळ भोग घेतलेला बरा, पण ते विषयाचं चिंतन नको. म्हणून असा विषयाच्या चिंतनातून ध्यानातून त्याचा संग निर्माण होतो की आता मी त्या विषयाशिवाय राहूच शकत नाही. त्या संघातून काम निर्माण होतो. कामपूर्ती जर झाली नाही तर त्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. आणि हे काम आणि क्रोध काय करतात तर महाशनू आहे म्हणजे कसे आहे, यांची भूक फार मोठी आहे या कामाची. इतका खादाड आहे तो की त्याचं पोटच भरत नाही. कित्येक उन्हाळे झाले ना आता, जेव्हापासून आंब्याचा रस खायला लागलो मी. आता माझं वय समजा 40 आहे, 35 वर्षापासून तर खातोय मी. 5 वर्षाचं झालं तेव्हापासून आंब्याचा रस खातोच आहे. समजा 5 वर्षाचा होतो, मग आता 35 वर्ष झालं. मग आता काय पुढच्या वर्षी काय खायची इच्छा होणार नाही का? आंब्याचा रस खाव वाटणारच आहे पुढच्याही सीझनला. मग संपत नाही याची भूक. अत्यंत खादाड आहे हा की याची तृप्तता होत नाही. एका ठिकाणी गावामध्ये आग लागली, पाण्याचं दुर्भिक्ष, ती आग पसरत चालली. या घराची आग त्या घराला, त्या घराची आग त्या घराला. गावातले तरुण जमा झाले, गोळा झाले. ते म्हणे म्हातारे माणसं नुसतंच बसून पाहतात आग लागली. आपण तरुण आहे म्हणाले, काहीतरी केलं पाहिजे आग विझवण्यासाठी प्रयत्न. म्हणून एकत्र झाले. का म्हणून बादल्या गोळा केल्या, पिपे आणले, पाणीच नाही. मग आता काय करायचं? असं जाऊ द्या म्हणे, आपली इथे वाळलेले लाकडं तर पुष्कळ आहे, रॉकेलच्या डिझेलच्या कान्यात भरून ठेवलेल्या आहे म्हणे, मध्ये डिझेलची टंचाई होती. आपण असं करू म्हणे, ते लाकडं, डिझेल आणि रॉकेल त्याचा वापर करूनच आपण आग विझवण्याचा प्रयत्न करूया. म्हणून त्यांनी काय केलं, जे पेटलेले घरं होते त्याच्यावरती आणखी लाकडं आणून टाकले, आणखी जे डिझेल होतं त्या कान्याच्या कॅना तिथे रित्या केल्या. मग मला सांगा, तो अग्नी आणखी वाढेल की शमेल? आणखी वाढणारच. तुकाराम महाराज म्हणतात, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. विषयाचं सेवन करणार कधी तृप्त झालेला पाहिलेला आहे का? मी साधा प्रश्न विचारतो या ठिकाणी. काही प्रवचन डोकं लावायचं काम नाही न हो जास्त. एवढा हा जिव्हाळ्याचा विषय काम क्रोध आपला. मी तर मोहनरावांना आताच म्हंटल की हे माझ्याच वाट्याला कसा काय आला, कारण कठीण आहे म्हटलं याच्यावर. म्हणजे प्रवचन करणं सोपं आहे म्हटलं, पण नियंत्रण मिळवणं कठीण आहे. माझ्याच वाट्याला आला म्हटलं. एक वेळ तुमच्या सारख्या म्हणजे त्यांना म्हटलं की बा वयस्कर माणसं, तर मला म्हणे, मला वयस्कर म्हणतो का तू? म्हटलं तुम्ही एखाद्या वेळेस काम क्रोधावर तर ठीक आहे बा, चला. माझ्यासारख्या तरुण मुलाला हे म्हणजे फारच कठीण झालं. मग इंधनी निमाला अग्नी कुठे. जसं आणखी भडकतो तसं विषयामुळे कोणाची तृप्तता होत नाही, तो आणखी त्याची भूक वाढतच जाते. आता साधा प्रश्न आहे, मला सांगा, बिडी पिणारे संपले का बिड्या संपल्या? दारू संपली का दारू पिणारे संपले? हा, बरोबर आहे. झालं आता हे बिलकुल प्रवचन पाठच झालं, गळीच उतरलं आपल्या. काहीच नाही आता सांगण्यासारखं, ऐकण्यासारखे काही. वेळी संपत आला की दारू संपली नाही, दारू काय पिणारे संपले. बिड्या संपल्या नाही, बिडी पिणारे मात्र संपले. म्हणजे विषय संपला का? विषय संपला नाही, विषयाचे भोग घेणारे संपले, पण विषय संपला नाही. कारण हे कसे आहे, त्याच्या माध्यमातून तो विषय, त्याचा विकार जो आहे, काम, त्याची इच्छा निर्माण करणारा हे कसे आहे तर महाशनू. आणि ते कसे आहे तर महापापमा, म्हणजे मोठे पापी आहेत. कारण कसं आहे, स्वतःही बाई भागवताला जात नाही, शिवगडला अभ्यास वर्गाला येत नाही. मैत्रीण चालली बिचारी कशी, तिचं पुण्य, तर तिलाही ARD मॉलमध्ये साड्याच्या सेलमध्ये पिक्चर पाहायला घेऊन जाते. म्हणजे स्वतःही जाणं नाही, ती चालली बिचारी, तिचंही आडवं येतं पाप, म्हणजे दुसऱ्यालाही. म्हणजे असे हे काम क्रोधादी वैरी आहे. म्हणजे ते कसे आहे
की जो साधक त्या ठिकाणी साधनेला लागलेला आहे, अध्यात्म मार्गाकडे प्रवृत्त झालेला आहे, त्याला हे खाली ओढण्याचं काम करतात. माऊलींच्या ते इतक्या सुंदर ओव्या आहे हो, या प्रवचनापेक्षा त्याच वाचून दाखवाव्या असं वाटतंय, पण वेळेअभावी नाही त्या वाचून दाखवतायत. माऊलींनी म्हटलेले हे ज्ञान हे तरी हे काम क्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे कोण आहे? हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. कसे आहे? विषयाच्या दरीमध्ये राहणारे वाघ आहे, गुहेमध्ये राहणारे. ज्ञान मार्गातले भुजंग आहे. हे एखादा साधक चालला भजन करत करत त्याच्यामध्ये राहिला नाग उभा येऊन चावाय करता फिरला मागे, हे तसे आहेत. आणि हे काय करतात? हे देह दुर्गांचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. यांचं बंड आहे जगावरती. कारण हे काय करतात? साधकाला सन्मार्गापासून परावृत्त करतात, त्याला खाली खेचतात. असे हे कसे आहे? तर महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. हे कसे जाण अर्जुना तू? की हे मनुष्याचे फार मोठे शत्रू आहेत असं तू जाण. मग हे सगळं ठीक झालं, काम आणि क्रोध याचं वर्णन ठीक झालं. हे आपल्यालाही लागू पडतं, म्हणजे मला तर लागूच पडतं. परंतु संतांच्या बाबतीमध्ये असा अनुभव आहे त्यांचा. महाराज म्हणतात, पिकलिया सेंद कडूपण केले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आठव गेले भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. कामक्रोध लोभ निमाले ठाईची, तैसी आनंदाची सृष्टी झाली. एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, कामक्रोध केले घर रीते. असं ते म्हणतात. ज्या अर्थी विठ्ठल भरलेला आहे त्या अर्थी काम क्रोध राहिले नाही. ज्या अर्थी आमच्या अंतःकरणात काम क्रोध राहिलेला आहे त्या अर्थी विठ्ठल भरलेला नाही. ज्या अर्थी आमचे काम क्रोध निमाले नाही त्या अर्थी आम्हाला आनंदाची सृष्टी झालेली नाही. आमची सृष्टी, आमची दृष्टी, आमचं जग आणि आम्ही स्वतः सगळे दुःखीच आहोत. पण संतांच्या बाबतीमध्ये काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्यांची सृष्टी कशी झाली? अवघी आनंदाची झाली. मग त्यांची जशी आनंदाची सृष्टी झाली तशी आमची सुद्धा आनंदाची सृष्टी झाली पाहिजे. आणि आमच्याही अंतरंगामध्ये विठ्ठल भरला पाहिजे. याच्या करता काय केलं पाहिजे? कामक्रोधादी विकारांनी अंतरंग जे मलिन झालेलं आहे ते शुद्ध करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. कारण असं आहे, जी भिंत आता मळालेली आहे, जिच्यावरती आधीच्या रंगाचे डाग आहे, दुसरा रंग जर आपण मारायला गेलो तर तो त्या ठिकाणी योग्य रीतीने बसत नाही. आधीचा रंग खरडून काढावा लागतो. अगदी त्या पद्धतीने ब्रह्मरसे गेले भरून या रंग, आधीचा तो रंग पालटला. आधीचा जो कामक्रोधादी विकारांचा रंग आहे तो आम्हाला निश्चितच पालटावा लागणार आहे. संतांनी प्रयत्नपूर्वक पालटला. आमचं तर असं आहे क्रोधाचं की आम्हाला तर असा क्रोध येतो. आता नेमकं सांगतो गोष्ट. ते गुढी म्हणजे सासरेबा आले होते. सासरेबा आले, अधिक मासही होता. तसं तर आपल्याला पुरणपोळीची इच्छा झाली, शुगर झालेली आहे तर बायको काही करत नाही. आता ती योगायोगाने इथे आलेली आहे म्हणून सांगतोय. ती आली असती तर सांगायची सोय नसती. पण बुलढाण्याची मंडळी आहे, तुम्ही काही तिला जाऊन सांगू नका. सासरेबा आले, मग पुरणपोळी हिनी केली. मी इतके दिवस झाले महिना तगादा लावतोय की होळीच्या वेळेस नाही केली, गुढीपाडव्याला नाही केली, मला पुरणपोळी खाव वाटते आहे, केली नाही. पण मग कसं आहे, असं म्हणतात बा, माहेरचं कुत्रही आलं तर बाईला फारच हरिक होतो. आता त्याच्यात तर सासरे भाऊ आले होते, काही प्रश्नच नाही. तिचा भाऊ आला होता. मग न सांगता पुरण आमच्या घरी, न सांगता ढोकळा नाश्त्याला, न सांगता इडली सांबार, वडा सांबार, जे पदार्थ वर्षभर होत नाही, बरेच महिने दिवस ते त्या 7-8 दिवसात झाले. तुमच्याकडे विशेष लक्ष आहे दलाल काकू आणि आमच्या सूर्यवंशी काकू, काय या तिच्या फार जीवलग मैत्रिणी आहे. हे आरती ताई तर बहीणच आहे, नंतर ती भावाचीच बाजू घेणार, तुम्ही सांगू नका. मग ती पुरणपोळी झाली आणि तिला एवढ्या आनंदात केली तिने, गरम गरम वाढली पानात माझ्या सासरेबांच्या. मग ती इतकी गरम होती, मी खायला गेलो तर मला तोडल्या जात नव्हती, हाताला चटका लागत होता. म्हटलं थोडी थांबून खावी म्हणून वरण भात खायला गेलो तर तिने विचारलं, का पुरणपोळी कशी झाली? अगं म्हटलं इतकी गरम आहे, मी खाल्लीच नाही. इतक्या यांनी केली, खाऊन तपा म्हणे, पहिला घास गोड तर घ्या म्हणे. मी पुरणपोळीचा घास तोडला, तुपात बुडवला, दुधात बुडवला, जसा टाकला तोंडामध्ये, गरम पुरण होतं ते टाळूला चिकटलं. अरे बापरे गरम. मग लगेच पाणी प्यायलो.
मग ती म्हणते का पुरणपोळी कशी झाली तुम्ही सांगितलंच नाही. मग मला थोडी चव कळली तोंड भाजून घेतल्यानंतर पुरणपोळीची. मी म्हंटल अरे बापरे, अशी तर माझ्या आईलाही कधी जमत नव्हती अशी पुरणपोळी. तिला ते इतकं कौतुक झालं की आपल्या वडिलांसमोर यांनी सासूबाईपेक्षा आपल्या तारीफ केली बा पुरणपोळीची, काय विचारता, इतकी खुश. अहो आणखी वाढते, दुसरी तिसरी. मी आपला ताव मारला, जाऊ द्या म्हटलं, नाही तेव्हा आपल्याला शुगरमुळे नाही वाढत एवढं, आज घ्या आणून, मस्त ताव मारला. पण मला मागच्या दिवाळीच्या वेळेस पुरणपोळी केली होती घाई घाई, तर ते काहीतरी बिघाड झाला होता पुरणपोळीमध्ये. तर मी तिला म्हंटल होतं, तिने विचारलं होतं त्याही वेळेस की कशी झाली हो पुरणपोळी. मी म्हंटल माझी आई करायची तशी काही जमतच नाही बा तुला, जाऊ द्या म्हणणे तुमचा. इतका क्रोध चढला, म्हणजे इतका राग आला तिला, बापरे. मी असं आहे आमचं, थोडस मनाविरुद्ध झालं, मनाविरुद्ध बोलल्या गेलं की क्रोध, आणि थोडस मनाच्या अनुकूल बोलल्या गेलं, स्तुती केल्या गेल्या की मग आम्हाला तर 2 बोटच उरतो स्वर्ग. मग काय 1 वाढू का 2 वाढू का 3 वाढू पुरणपोळ्या, मग बिलकुल एकदम उदार होऊन जाते गृहिणी आमची. मग असं आहे आमचं क्रोधाच्या बाबतीमध्ये. मग हे कामाच्या पोटी क्रोध येतो. मग ह्या क्रोधाच्या छटा अशा पद्धतीने आमच्या अंतःकरणामध्ये उमटत जात असतात. इतका क्रोधाच्या छटा उमटता साध्या साध्या कारणावरून की भाजीत मीठ कमी झालं आणि मनासारखी भाजी झाली नाही पनीरची, त्याच्यामुळे नवरा बायकोचं भांडण झालं आणि डिवोर्स झाला. एवढा क्रोध वाढला, इतकं भांडण विकोपाला गेलं की शेवटी घटस्फोट झाला. आणि तिथे तुकाराम महाराज सांगतात की संतांची अवस्था कशी असते, कामक्रोधाच्या पलीकडची. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते, की निरीच्छ मानस असतं त्यांचं, उल्हासित वृत्ती असते, आणि त्या ठिकाणी थोडेही कामविकार क्रोध विकार जो आहे तो अंतरंगामध्ये उमटत नाही. एकदा तुकाराम महाराजांकडे त्यांचा मेवणा जेवायला आला. मेवणा जेवायला आला तर त्या जिजाबाईला तसंच आनंद झाला की बुवा आता माझा भाऊ इतक्या दिवसांनी वर्षांनी आला, बिचारीच्या घरी काय सोय, आम्ही सदैव सुळके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भुके, की कुत्रे घर राखीती, अशी अवस्था. तिने उदार माल आणला शेजाऱ्याकडनं, उसनं पासनं मारून, आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जिजाबाईने. दोघांचे पानं वाढले. यांना म्हंटल तुकोबांना, अहो म्हणे आज त्या काळतोंड्याचं नामस्मरण करायला जाऊ नका म्हणे, तिकडे भंडाऱ्या डोंगरावर कधी नव्हत माझा भाऊ आलेला आहे, त्याच्यासोबत जेवायला बसा म्हणे, जरा मान राखा म्हणे पाहुण्याचा. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बसले जेवायला. जिजाबाई वाढायला पुरणपोळी वाढ, सार वाढ, आमटी वाढ, भाजी वाढ, हे वाढ ते वाढ. यांनी आपले जेवून घेतलं, जी भूक होती ते बिचारे नेहमीप्रमाणे. तुकाराम महाराज जेवायला लागले. तो भाऊ जेवायला लागला, त्याला काही जेवण धके ना. जिजाबाई म्हणतात तुकाराम महाराज त्यांचं जेवतच बिचारे, हे आपलं ध्यान काही का असे ना, चटणी भाकर असलं तरी त्याला नाही, पुरणपोळी असलं तरी ते नाही. माझा भाऊ का जेवत नाही, माझा भाऊ का रे दादा जेवण, पुरणपोळी खाणं, भाजी आमटी खाणं, तो बिचारा त्याला धकेच ना, धकेच ना. हे हात धुवून तुकोबा ताटावून उठले, त्याचं जेवण राहिलं. अहो त्याचं जेवण राहिलं, तुम्ही उठले, तू वाढत बस, तो करील. शेवटी त्यांनी हात धुतले, लाजे काजेस तो हात धुतले त्यांनी. दोघे बैठकीत येऊन बसले. जिजाबाई मग आता आवरसावर केली, स्वतः जेवायला बसल्या. जेवायला बसल्या, आमटीची चव घेतली, आमटीत मीठ नाही. भाजीची चव घेतली, भाजीत मीठ नाही. खोचला पदर. आल्या बैठकीमध्ये, ओ काय त्या काळतोंड्याचं नाव घेता, तुम्हाला काही भान आहे की नाही, काय झालं, अहो भाजीत मीठ नाही, अहो आमटीत मीठ नाही. अगं जिजे, स्वयंपाक तू केला की मी केला? अहो मीच केला डोंबडा, पण तुम्हाला बोलायला काय झालं होतं, भावासोबत जेवायला बसले तर भाजीत मीठ नाही. त्याला असं वाटलं जावायच्या घरी आलो, कशाला आपण बोलावं, म्हणून तो बोलला नाही. मग तो बोलला नाही, त्यात माझी काय चुकी? अहो तुम्ही सांगायचं, तुम्हाला चव कळली नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कासया संगाते, कैसे हे लागते नेणोमुखी. आम्ही काय खातो ते काय सांगावं, ते कसं लागतं त्याची चव सुद्धा आम्हाला कळत नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली.
ते तुकाराम महाराज कुठे? आणि शिवगडला गेल्यावर 7-8 दिवस सीझन संपून जाईल आंब्याचा म्हणून बायकोनी ताट वाढलेलं असताना बाजारात जाऊन आंबे आणून रसावर ताव मारणारा आणि इथे येऊन प्रवचन करणारा काम यश क्रोध यश या श्लोकावर तो मी अभिजित देशमुख कुठे? असं आहे हे सगळं. काय फार कठीण विषय हा. म्हणजे कसं आहे, बोलायला फारच सोपा आहे, बोलायला फारच सोपा आहे, पण आचरणात आणायला फार कठीण आहे. अशी सगळी ती अवस्था आहे. पण यात एकच आम्हाला आश्वासन आहे संतांचं आणि भगवंताचं, की ते आश्वस्त करतात की पाप्यातला पापी जो आहे वाल्या कोळ्यासारखा जर त्याचा उद्धार झाला, क्रोधाग्नीने भडकलेला, आणि कामातूर महात्मे जे आहे अगदी त्या ययाती राजाची कथा आहे मला वाटतं भागवतामध्ये, किंवा ते असे राजे असे महात्मे जे कामक्रोधादी विकारांनी त्रस्त झालेले होते, त्यांचं अंतःकरण दूषित झाले होते, ते तरुण गेले. तर आम्ही तितके मात्र कामातूर आणि तितके क्रोधी मुळीच नाही. अशा पद्धतीने आम्ही जर या माध्यमातून म्हणजे साधनेच्या माध्यमातून सत्संगतीच्या माध्यमातून जर आमची साधना बळकट करत गेलो, अधिकाधिक श्रवण करत गेलो, अधिकाधिक भगवंताचं नामस्मरण करत गेलो, तर हे जे पाप आहे कामक्रोधादी विकाराला जन्माला घालणारं, पापाचरणाला प्रवृत्त करणारे कामक्रोधादी विकार दोन्ही जसे जे आहे या गोष्टी, हे जे विकार आहे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ते आमच्या नियंत्रणात राहतील. आमचा सत्वगुण जो आहे साधकाचा हा नेहमी वरच्या पातळीवर पाहिजे असं डॉक्टर काका म्हणतात. तो वरच्या पातळीवर राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण असं आहे की सगळे पाप नामस्मरणाने नष्ट होतात. पापाचे कळप पळती पुढे. सत्संगतीत गेलं तर पाप ताप दैन्य जाय उठ्या उठी, घडली या संगती हरिजनांची. तुका म्हणे पापे जाती, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. किंबहुना हरिपाठात म्हणतो आपण, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, ना कृष्ण नामे संकल्प धरुनी दाये. नामस्मरणाचा संकल्प, भगवंताचा नाम आम्ही जर धरून राहिलो आणि जर सत्संगतीमध्ये गेलो तर निश्चितच हे कामक्रोधादी जी विकार आहे याच्यावर आम्ही निश्चितच विजय मिळवू शकू. अर्थात नाही विजय मिळवता आला तरी रजोगुणाच्या माध्यमातून याची उत्पत्ती असल्यामुळे आम्ही आमच्या सत्वगुणाला वर ठेवून तमोगुण आणि रजोगुण आवश्यकते पुरताच त्या ठिकाणी त्याचा वापर करून आमचा साधना मार्ग अधिक बळकट करू शकू, जेणेकरून हे जे वैरी आहे, हे जे खादाड आणि तृप्त न होणारे असे कामक्रोधादी विकार आहे आम्हाला त्रस्त करणार नाही. परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो की या विकारांपासून आम्हाला ते नेहमी दूर ठेव. त्याच्याकरता अधिकाधिक सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथाचं वाचन, त्याच्यातल्या तत्वज्ञानाचं चिंतन मनन आणि सत्संगती आमच्याकडनं त्यांनी करून घ्यावी. त्याच करता हा अभ्यास वर्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच आम्ही निदान तितकं तरी आमच्यामध्ये स्वतःमध्ये साधक या भूमिकेतून अंतरंगामध्ये बदल निश्चितच पाहायला मिळेल. आणि वारंवार हे प्रवचन काम क्रोधादी विकारावरचं ऐकायची पाळी आमच्यावरती येणार नाही आणि मलाही सांगण्याची पाळी या निमित्ताने येणार नाही. तशी पाळी भगवंतांनी येऊ देऊ नये. आमची मागणी पांडुरंगाने आणि सद्गुरू काकांनी पूर्ण करावी याकरता प्रार्थना विनंती आपल्या हृदयस्थ परमेश्वराला पुन्हा या ठिकाणी वंदन करतो. आणि बऱ्याच वेळपासून तुम्ही मला सहन केलं, श्रवण केलं, एकाग्र चित्ताने आपले आभार मानतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सद्गुरुनाथ महाराज की.